महोदय, प्रॉब्लेम तर असे वाढलेत की बोलायला सोय नाही. अध्यक्ष महोदय, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, ठाण्याला पाणी मिळत नाहीये. कळव्यातलं पाणी चोरलं गेलंय. घोडबंदरला पाणी नाहीये. मी वारंवार विनंती करतोय की मुख्यमंत्री ठाणे शहरातले होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, पण अतिशय मोठ्या डिपार्टमेंटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. अध्यक्ष महोदय, त्यांनी जर निर्णय घेतला, जर तुम्ही 22,000 कोटी, 40,000 कोटी, 50,000 कोटीचे बोगदे आणू शकता, तर ठाण्यासाठी फक्त 3,000 कोटीमध्ये एक धरण उभं राहणार आहे. तेवढं काम. अध्यक्ष महोदय, एक वेळ अशी येईल की ठाण्याला पाणीच मिळणार नाहीये. आणि किती दिवस ठाणेकरांनी वाडगं घेऊन हातात MIDCच्या दारात, स्टेमच्या दारात, इरिगेशनच्या दारात भिका मागत फिरायचं? स्वतःचं हक्काचं पाण्याचं स्तोत्र महानगरपालिकेकडे का नाही? अत्यंत आर्थिक परिस्थिती मजबूत असताना तुम्ही धरणं नाकारलीत. तुम्हाला धरण दिलं होतं 2002 साली. तुम्हाला सांगितलेलं हे धरण बांधा, पण तुम्ही ते बांधलं नाहीत. उद्देश काय होता मला ह्याच्या इथे सांगायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, 2002 साली नाकारलेलं धरण हे ठाण्याला अतृप्त करून गेलं. आज ठाण्याला तहान भागवायला पाणी नाही. अध्यक्ष महोदय, नळाला पाणी नाही. नळाला पाणी नाही आणि पार्श्वभाग धुता येत नाही. अध्यक्ष महोदय, टॉयलेटची अवस्था झोपडपट्ट्यांमध्ये इतकी वाईट आहे की भांडी आहेत तर भरलेलं आहे, पाय ठेवायला जागा नाही. तुम्हाला सगळं म्हणजे रस्ते कॉन्क्रीटकरण करायला, अरे बापरे, मी ती यादी देतोय आता थोड्या वेळात. खटाखट रस्ते बांधले जात आहेत. काय स्मार्ट सिटी रोड्स, मी आता वाचून दाखवीन. गरीबाला बसायला म्हणजे त्याचा पार्श्वभाग धुवायला बसता येत नाही. तो बसला की त्याच्या पार्श्वभागालाच खालची घाण लागते. म्हणजे त्याची घाण जाण्याच्या आत खालनं घाण लागलेली असते. ते टॉयलेट तर सुधारवा गरीबाचे, बाकी काही करू नका. ठाणे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे वॉटर गटर मीटर. त्या जबाबदाऱ्या सोडून सगळं करतात. अध्यक्ष महोदय, हे घ्या रस्ते, मॉडेल रोड, कोर्ट नाका ते सेंट्रल मैदान 8 कोटी, कोलशेद रोड ते वायुसेना स्टेशन 10 कोटी, SN जोशी ते लेफ्टनंट आत्माराम चौक 14 कोटी, कोपरी मीठ बंदर अष्टविनायक चौक 11 कोटी. एकही रस्ता पूर्ण न करता बिला आदेयात झाली आहेत. अध्यक्ष महोदय, ही सगळी यादी मी आपल्याकडे पाठवतोय. अध्यक्ष महोदय, ही पाठवा आणि ह्याच्यावरती काहीतरी महानगरपालिकेकडनं रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, काहीतरी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला सांगा.